सगळ्यांचा सकाळी सकाळी स्वागत. आणि आता सकाळचे वाजले होत 11 आणि आता मी इकडे पाटणकरांच्या कलंबार. तर आता बघा या आमच्या गावातला सुप्रसिद्ध असा कलाम हा. इकडे बघा सगळे पोरगे तुमका खंय वैता गेलो तर हय जायचा हय तुमका कोण नाही कोण भेटणार. या असा भव्य दिव्य असा मोठा त्या कलाम हा. आणि बसूसाठी पण जागा एकदम जबरदस्त हा. आणि आता शाळेतले पोरगे गेले तरी ते पण हय येणार. त्यामुळे आता मी पण आधी पहिला नंबर लावलाय आज होय. तर आता हे ते सगळे येतीलच. तर आता मी तुमका दाखवतोय ह्या कलाम तर एकच नंबर आहे. तसं तुमका आता दाखवतोय आमच्या आजूबाजूक जे रायवळ आंबे धरले होत ते तर एक नंबरच होत. ते तुमका धरलेलं दाखवतोय मी. चला आता आपण जाऊया. 3-4 आंबे होत ते भरपूर धरले होत आणि ते खाऊ पण एकदम भारी होत. त्यामुळे तुमका मुंबईवाल्यांना सगळ्यांका आनंदाची बातमी आहे. आणि तुम्ही आता इल्यावरती तुमका ते भेटणारच. चला आता आपण जाऊन बघूया. आणि आता मी इथून निघालोय. तर बघा ह्या कलाम रोड टचचा. जर तुमका माहीत नसत तर तुम्ही पंचायतीच्या समोर इला की तुमका ह्या कलाम भेटत. या बघा भरपूर असा मोठा. चला आता मी तुमका आंबे दाखवतोय. रायवळ आंबे आमच्या इकडचे. जाऊया आपण पुढे. तर तो तिकडे आंबो दिसता तर तो गोडेरो आंबो हा. त्या गोडेरो आंब्यावर भरपूर असे आंबे धरले होत. हे बघा कुरकुरा घेऊन लो माका दे. चल जाय तिकडे जायचं. तर आता तुमका दाखवतोय गोडेरो आंबो. चला आपण जवळ जाऊन बघूया. आता जवळ जवळ इला होत्या आंब्याखाली. तर बघा फणस पण हेचा आणि आंबो पण हेचा. आणि आंबो लय धरलो आहे. आणि ह्याचा नाव आहे गोडेरो. तर ह्यो भोवडांचो आंबो हा. बघा वर आंबे बघा किती आहेत. भरपूर असे आंबे धरले आहेत वर. घडांगड धरले आहेत. आता पिकतील पुढच्या महिन्यातच. तर ही तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येवाने खाली बसून राहा. दगडी मारू नको. पडतील तेव्हाच घ्यावा. दगडी मारल्यास तर तुमका गाळये पडतील. हे बघा असं आंबो जे मोठं हा भरपूर. आणि आजूबाजू घर आहेत त्यामुळे दगडी गुणी मारू नको. ही सगळी आजूबाजू घर आहेत आणि मध्येच असं ह्यो आंबो हा. त्यामुळे टेन्शन नाही. हे सगळे आंबे सगळ्यांना भेटणार आहेत. आणि या आंब्याचा पुरेपूर वापर होणारा. त्यामुळे हिरवे आंबे कदाचित कमीच पाडा. लोणचा तर एक नंबरच लागता याचा. या माहिती आहे. चला आता आम्ही आता दुसरं तुमका आंबो दाखवतो. बघा इकडे गावठणवाडी लागली. ह्यो आंबो मध्येच सेंटर का. त्यामुळे ह्या आंब्याक जास्त डिमांड आहे. आमच्या वाडीत ह्याच आंब्याक जरा जास्त डिमांड आहे. आणि आता तुमका दुसरा आंबो दाखवतोय. एका पण डिमांड तो रोड टचचा. चला आता दुसरं दाखवतो तुमका. हे चल रे चल तिकडं. तुमका आंबो तर दाखवलं एक. आणि आता म्हटलं ह्यो फणस पण दाखवूया. तर ह्यो काळीयो फणस. ह्यो पाटणकरांचा फणस हा. आणि आता ह्याच्यात नाही म्हटलं सरी पूर्ण गाव ह्या फणसाचे फणस नेता. तर ह्यो असो फेमस असो काळीयो फणस हा. काय टेन्शन नाही. मना गेला की फणस काढलो. याचे मालक बिलक काय कोण काय आपल्या काय बोलणार नाही. मालक याचे दिलदार आहेत. पूर्ण गाव ह्या फणसाचे फणस घेऊन जाता. आणि फणस पण भारी या. दरवर्षी धरता. एका माहीत आपल्या जीवावर मुंबईला एवढे येणार. तर त्यांच्यासाठी आपल्याला धरूकच हवा. आणि आता तो मस्त धरलो हा. वरपर्यंत भरपूर असे फणस होत. तर ह्यो असो आपल्या गावातलो फेमस असो फणस हा. सगळ्यात जास्त डिमांड ह्याच फणसा का. तो ह्यो आपलो काळीयो फणस. आणि आता आम्ही तुमका दुसरं आंबो दाखवतो. आणि आता मी परत इकडे कलंबार इलोय. तर नाही अजून दाखवतोय. आता तू इकडे पारकरांचा आंबो दाखवतोय. तर तो पण भरपूर धरलो हा.
तो पण तुमका दाखवतोय, चला बघूया. आणि ही इकडे हरियाणाची घरं आहोत. हां, चला आता आपण पुढे जाऊया. आणि ही शंभू पाटणकर यांची पोल्ट्री आहे. पोल्ट्री कोंबडी हत भुतूर चाव चाव करतच आवाज येता. तर तुमका हवी असतील तर आहे ना विकत घ्यावा. आता आम्ही चाललो पुढच्या आंब्यावर. तुमका पुढचा आंबो दाखवतोय. चला बघूया, पुढचा आंबो पण भारी आहे. हे जवळजवळचे आंबे धरलेले आहेत, त्यामुळे कामच भारी आहे. जास्त आपल्याला लांब जाऊची काही गरज नाही आहे. हा बघा, इथून जर तुमका तरळ्याला जायचं असत तर 7 किलोमीटर, खारेपटण जायचं असत तर 21 किलोमीटर, फणसगाव जायचं असत तर 9 किलोमीटर. बघा असे आपल्या आजूबाजूचे गाव आहेत. आणि तुमका कोणीवाडीत जायचं असत तर फक्त इकडं किती किलोमीटर, 2 किलोमीटर होय ना. 2 किलोमीटर एक काय 2 किलोमीटर इकडे येतं कोणेवाडी. तर तुमका आता आम्ही आंबो दाखवतोय. खाली हो बघा आंबो. आंबो पण भरपूर धरलो हा. ह्या इकडचं ह्या वर्षी धरलो ना, ह्या जरा जरा धरलो. आणि हे दोघले आंबे पारकरांचे आहेत. तर हे बघा मस्त धरले आहेत. आणि ह्यो पण आंबो पिकल्यावर खाऊ एक नंबरच हा. तर आता सगळे येतील आणि ह्या आंब्याखाली पण झाड मारतील, कारण आपल्याकडे रायवळ आंबा फ्रीमध्ये भेटता, त्यामुळे काही टेन्शन नाही. तुमच्याकडे विकत भेटत असते, पण आमच्याकडे असं काय नाही. रायवळ आंबा भेटता काही पण गेला तरी. बघा ह्यो आंबो तर लय धरलो हा, लय म्हणजे लयच. तरी खालचे सगळ्यांनी आंबे नेला नाही. लोणचा करू. आणि आता हे आंबे तयार पण होतील, लवकरच पिकतील. हे बघा इकडं पेरच हा. हे बघा आता ह्यो तयार होईल हा. आता 8 दिवसांनी हा आंबो पिकणार हा. 8 दिवसांनी तुम्ही इकडे एंट्री मारा आणि आंबे घेऊन जावा. तुमका खाली पडलेले भरपूर असे आंबे भेटतील. आंबो पण मोठो हा. किती वर्ष झाली असते का आपल्याला काय माहीत नाही. आपला जन्म पण नाही तेव्हापासून तो ह्यो आंबो हा. आणि आता जवळजवळ म्हातारा होई दिलो हा, तरी पण भरपूर असं धरलो हा. तर एका बोलतात शेणकेचा आंबो. तर बघा इकडे सगळ्यांचे शेणके खणून ठेवलेले आहेत. ढोर आता कमी झाली, नाही तर हे सगळे शेणके फुल असायचे. आता 1-2 इकडे चालू आहेत. ज्याची रुपये त्यांचे आता बाकीचे हे पण पहिले चालू होते, ते आता बैल विकला नाही. आता घरा पण वापरू मागत नाही, त्यामुळे आता हे शेणके बंद झाले. आणि आंबो असो वसाळ पडलो, नाहीतर अजून तो हिरवगार झालो असतो. ही फाळा सगळी उडी पडली. तर ह्यो आपलो असो शेणकेचो आंबो जबरदस्त धरलो हा. तर हे बघा ह्यो गेल्या वर्षी आंबो भरपूर धरलो होतो. तर ह्या लाईटीवाल्याने ह्यो तोडला नाही, त्यामुळे जरा तो आता घाबरलो. ही बघा इकडे लाईन हिला आणि मोठी, त्यामुळे जरा आंब्याक जरा टेन्शन इला, त्यामुळे तो धरलो नाही. आता पुढची अशी धरत तरी जरा जरा धरलो हा. आणि आता बाबल्याक फोन इलो, फोनवर बोलता. चला इथं कोणाचा फोन इलो, तर आंबे होत नाही नाही म्हणता ह्याच्यावर पण. हे बघा दिसतच. इकडे आमच्या पांदीत, तर ही पांढर आमच्या घराकडे जाता. तुमका माहीत असेल मी पावसात इकडे व्हिडिओ करतोय ढोरा घेऊन येताना. आणि आता एका महिन्याने परत असे व्हिडिओ येतील, तुम्ही प्रोत्साहन द्यावा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून 50,000 टप्पो लवकरच पार पडत. आता 45,000 हा, लवकर 50,000 सबस्क्रायबर होतील. आणि ही बांधून गेली आमच्याकडे. आणि आता मी जातो इकडे. इकडे बघा ही बिटकी आहे. आणि आता इकडे येऊन पोचलोय बिटकीवर.
आणि ह्यो बिटकेचो मालक हा बाबलो बसतो, हे बिटकेचो मालक हा. त्यामुळे तुमका काय टेन्शनच नाही. कधी आंबे हवे असतील यायचा, एका भेटायचा आणि घेऊन जायचे. ही बघ गाय, इथल्या गायचं तर बघ बोंडात ना माझ्या बाहेर पडून गेली. होय, ही बघा गाय हा. चोरटी नाही त्यातली चोरटी पुन्हा घुसली. बावल्या वाटाच्या कुंडात गाय घुसली. बावल्या वाटो टेन्शन मध्ये इलो. नशीब आम्ही इलाव म्हणून बघलाव म्हणून, नाही तर माझ्याच बैलाच्या नावावर घातला नसता सरकाराच्या. त्या एक बरा झाला ना बघला होता तोंडान डोळ्यान. आता फोन लावता मालका का. तसं बिट्टी आंबे बघा कसे लोंबतच लवकर तयारच झाले आहेत बहुतेक. आता किती 8 दिवसात मग इकडे येऊ कवा आंबे घेऊन जाऊ गोवे खाली पडलेले. आता भाऊ काष्टाचा घर तिकडे, मालका फोन लागत नाही हा. तर ही बघा बिटकी कशी धरली या घड्यान घडत. झोळीयो भरपूर आंबो आहे याच्यावर. तुम्ही विचार पण करू शकत नाही. काही बघशात हे आंबोच आंबो सपणार नाही एवढं आंबो आहे या बिटकीर. तर याचा पुरेपूर उपयोग होत नाही. बहुतेक आंबे वायात जातात. पाऊस पडलो की सगळे बाद होतात. तर या पण आंब्याचा पुरेपूर उपयोग हो असा माका तर वाटता. तर त्यासाठी भाऊ पासून काहीतरी करू कवा या आंब्यापासून, जेणेकरून त्याला पण 4 पैसे भेटतील. तर या आंब्याची साठ वगैरे घालू त्याला काही हरकत नाही हा. कारण घरात आंबे आहेत पण त्याला बनवूक टाईम नाही. त्यामुळे ह्यो आंबो पुरेपूर वापराक येत नाही. बघा उंच तर भरपूर आहे. गोष्ट म्हणता या बिटकेक गिरायक केला होता पण म्हणता माका म्हणता देवचा नाही. कारण आपलो आंबो आणि घेऊन जाणार दुसरे आपण आता बरोबर वाटत नाही म्हणता. पैसे काय आज आणि उद्या नाही, पण आपल्या समोरासमोर आपलेच आंबे घेऊन जाणार ह्या पण काय बरोबर वाटत नाही. आपण बघायचे एवढे महिने त्यांना आणि आता अचानक एकदम हे बाहेरची माणसं येणार आणि ते घेऊन जाणार. ह्या काय भाऊ बाष्ट्याक काय पटत नाही हा. तो म्हणता राहू दे, मागा पैसे नको, लोकांच्या मुखात तर लागतील आंबे. त्यामुळे म्हणता मी काय म्हणता हे काय आंबो काय विकलंय नाही होय. आणि आता परत जातोय आपल्या जाग्यावर म्हणजे कलंबावर जाग्या. आता आम्ही चाललो परत कलंबार. तर बघा हे तुमका आजूबाजू दाखवले आंबे 1 2 3 हे तिघवले आंबे गोड तर होतोच. त्यामुळे आपल्या आंबे घेऊ म्हणजे आंबे शोधू बाहेर जाऊची काही गरज लागणार नाही हा. घराजवळ 3 आंबे जबरदस्त धरले आहेत. तर ह्या सगळ्या आंब्यात खयचो आंबो बेस्ट आहे ह्या काय मी काय सांगू शकत नाही. तर सगळेच आंबे भारी आहेत. आणि आता हे सगळे बिना खताचे बिना फवारणीचे सगळे आंबे असे आहेत, रायवळ आंबे आहेत. त्यामुळे आपल्या काय खाली पडलेले उचलूक काय हरकत नाही हा. आणि आता मालक पण म्हणता मालका विचारा आणि घेऊन जावा. मी काय म्हणता विकलंय आहे. आणि आता इकडे 11ची एस टी येता तुमका एस टी दाखवत आहे. पहा पिकांचे तर ही बघा आमची देवगड एस टी येईल. आता ह्या एस टीतनं शाळेतले सगळे पोरगे येतील. हां आता हरसो पण येत. कुरकुरा लपवून ठेवू बाबा. तो बघा 1 किलो हरसो ते बघा सगळं एंट्री मारतच. हरसो विकी सुजल तर ते बघा शाळेत नाही आता ते पण कलमारच येणार आहेत. विकी एकदम फेमस हा. मग विकी काय का सध्या व्हिडिओ देत नाही. विकी जरा टेन्शन इला कसला सगळे घरात येते. सुजल हिरो हा. सुजल कॉलेज खूप आता त्यामुळे तो पुढे घरात सुसाट जाता. तर आमची घरात तिकडे आहोत. चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत.
जर तुमका व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बसून जरा आता व्हिडिओ एडिटिंग करतोय. आपल्याकडे सगळी शांतता आणि आता बाबल्या पण कुरकुरा काढला. आता कुरकुरा तर घेतला. हां ठीक आहे तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओत.